सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक. ठाण्याच्या कासार वडवलीतनं ठोकल्या बेड्या. चौकशीनंतर आरोपीला खार पोलीस स्टेशनमध्ये आणलं. सैफवर हल्ला करणारा आरोपी बंगालचा राहणारा बारमध्ये करत होता हाऊसकीपिंगचं काम. आरोपीला आज वांद्रे कोर्टात हजर करणार. छत्रपती संभाजीनगरात आज जनआक्रोश मोर्चा. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध करत मोर्चा काढला जाणार. देशमुख कुटुंबासोबतच मनोज जरांगे, बजरंग सोनावणे होणार मोर्चात सहभागी. महायुतीच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर. मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीचे तर एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री. मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता. बेस्टची वीज 15% महागणार. ग्राहकांना नव्या वर्षात येणार जास्त लाईट बिल. वाढत्या महागाईचा फटका आता वडापावला सुद्धा. तेल, बेसन, लसूण, पाव, गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे वडापावच्या दरात सरासरी 5 रुपयांची वाढ. इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रांवरती विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्यानंतर मोठा वाद. गदारोळानंतर परीक्षा मंडळानं घेतला निर्णय मागे. मुंबईतल्या लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. आणि आज मुंबई मॅरेथॉनचं आयोजन. जगभरातील दिग्गज धावपटूंचा सहभाग. मुंबईकरांनीही दिला उत्स्फूर्त प्रतिसाद.